महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण गेलो मालशेट घाटला. थोडा ब्रेकसाठी थांबलोय ना, ब्लॉग इकडनंच चालू केलाय. शाळेतल्या मित्रांसोबत आलोय मी. आपले यश, भावेश आणि इथं फोटोशूट चाललाय फ्रेमचा ना, रितेश आहे. हायवे आहे पुढं पुढं उम्मीद आली. नाश्त्यासाठी थांबलोत आम्ही मध्येच. मस्त चाय आणि मॅगी तिथं बघू शकता. धबधबा पण आहे. आता जाऊ तिकडे आणि दाखवू तुम्हाला पुढचा. काय आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे आणि थांबलेलो आहोत. बघू शकता तुम्ही लोकेशन. हा मालशेत घाटापासून 9 किलोमीटर आधी लागणारा आहे. बघू शकता तुम्ही. इथं आम्ही चाय ब्रेकसाठी सांगितलेलं आहे आणि थोडा वेळ खाली आलो. बघू शकता पूर्ण शकता काय सुंदर असा नजारा आहे पूर्ण. मॅगी सोबत नजारा बघू शकतात तुम्ही. कशी आहे मॅगी? व्ह्यू बघा तुम्ही गाईज. इकडे व्ह्यू बघा आणि इथं स्ट्रगल, यशचा स्ट्रगल चालू आहे. हटे थांबलो गाईज.
तुम्ही बघू शकता पुढे अख्खा पूर्ण धुका आहे, काहीच दिसत. आम्ही मॅपच्या भरोश्यावर चाललोय, मॅप सांगतोय तसं आम्ही टर्न मारतोय, काहीच दिसत नाही ना. हा आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो. ऍक्च्युअल मध्ये आम्हाला खाली जायचं होतं कालू वॉटरफॉल साठी, रस्ता चुकलो आणि पूर्ण घाट चढून आलो. आता आम्ही पोहोचलो कालू वॉटरफॉलला आणि आता ट्रेकिंग चालू केले. गाडी बाजूलाच लावले. आता आम्ही ट्रेकिंगला आता चालू केलंय आम्ही. बस जस्ट आमचा टाइम 1-1.5 तास फुकटचा तर घाटावर गेला. पूर्ण घाट चढून नंतर उतरायला लागला. त्याला विचारला तर तो बोलतोय का 300 जण वेटिंग वर आहे. पूर्ण म्हणजे 2-3 तास आमचा या रोपवेलाच जाणार आहे. आधीच आपला 1.5-2 तास वेस्ट गेलाय ना, आता हा एक वेस्ट जाईल. बघू तरी ट्रॅकिंग आहे चालू आहे. बघू भीमाशंकर पण करायचं होतं, पण आता इथं एवढा टाइम लागेल, वेळ लागेल त्या काय सांगू नाही शकत. त्याच्यामुळं भीमाशंकर मला वाटतं कॅन्सल होणार आहे. भीमाशंकरसाठी आम्ही नेक्स्ट टाइम डबल येऊ, ही आमची प्लॅनिंग आहे. तुला आता पुढं चालतं बघू शकता. पुढचा रस्ता ट्रॅकिंग साठी पूर्ण झरा आहे. पूर्ण पूर्ण आहे. आता रिव्हर क्रॉसिंग करायची आहे काय. 2 जण गेलेत पुढे. बघू शकता व्ह्यू बघू शकता गाईज. धुका बघा पूर्ण असा सुंदर व्ह्यू सुरेख बघू शकता गाईज. गाईज म्हणजे एवढा सुंदर व्ह्यू आहे का फोनला एक व्हिडिओ ठेवायचीच मन करत नाही. पूर्ण व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथे पण मस्त धुका आहे. तुम्हाला डोंगर वगैरे दिसत असतील तर पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता. हे बघू शकता धबधबा. आम्हाला तिकडेच जायचं आहे. आता रोपवेने आपण तिकडे पोचू. बघू शकता रस्ता. व्ह्यू बघू शकता तुम्ही पूर्ण. बघितलाच नाही तू अजून. वरतून धबधबे आहेत. नाही मित्रांनो, हे तुम्हाला दिसतंय ना, हे गॉड्स व्हॅली नाही. तुम्ही आता पुढे जाणार तिकडे कालू वॉटरफॉलचा असा तुम्हाला धबधबा दिसेल 3 थरांचा. मग तुम्हाला समजेल गॉड्स व्हॅली काय असते. झूम करून दाखवतो बघा तुम्हाला दिसतोय का. गाईज बघू शकता तुम्ही पूर्ण वॉटरफॉल. कालू वॉटरफॉल बघू शकता. खूप असा सुंदर. पाऊस पडतोय, धुका आहे आणि हा आपण जिथं जाणार आहोत तो आहे. आणि आता आम्ही इथं पोचलो कालू वॉटरफॉलला. पण आता इकडनं आपला प्रत्येक एक जण जाण्यासाठी रोपवे आहे आणि इथं तिकिटासाठी चाललाय प्रोसेस चालू आहे. तो रोपवे आहे म्हणजे तिकडनं आपल्याला जायला लागेल. त्यानंतरला आपण ते वरती जाऊन लोकेशनवर पोहोचू शकतो. खूपच गर्दी आहे. तिकडनं येणारी माणसं आणि इकडनं जाणारी माणसं एवढं पूर्ण गर्दी आहे. अजून येतात लोक. आता असा आम्ही सीन केलता का दोघांना आम्ही टोकनसाठी थांबवलेला आणि आम्ही वेगळं म्हणजे
वेगळा मार्ग बघत होतो तिकडे जाण्याचा, पण आमचं नशीब चांगलं आहे का आम्हाला टोकन मिळालं आहे. आता चला आपण डायरेक्टली रोपवेने आपण तिकडे जाऊया. खूप म्हणजे खूप चांगलं आहे, कारण खूप गर्दी होती. आम्हाला होप्स नव्हते का भेटतील, नाहीतर अल्टरनेटिव्ह रोड बघतच होतो आम्ही. मिळाला असता तर ठीक होता, नाहीतर कारण एवढा ट्रॅव्हलिंग करून आलो आहे तर आम्ही काही इकडनं वापस तर जाणार नव्हतो. बरोबर आहे का नाही? काय कुठनं तरी रस्ता काढला असता, काय काकली बांधून क्रॉस केली असती नदी. काहीतरी केलं असतं, पण इकडनं वापस नसतं गेलो. तर चांगली गोष्ट आहे आपल्याला मिळालं आहे. बघू शकता इकडनं शोधत गेलतो आम्ही. चला आता टोकन मिळालं आहे, लाईनीनं उभं राहूया आणि पटापट जाऊया. फायनली काय आम्ही 2 तास थांबून तिथे 2 तास थांबलेलो टोटल. 2 तास थांबल्यानंतरला आम्हाला ही रोप भेटली. खूप गर्दी होती, संडेचा टाईम बोललात तर फुल गर्दी होती. हे बघू शकता, याचा तर पाय आपटला. काय दाखव लागलाय असतं. मस्त एक्सपिरियन्स, खूप छान वाटला. म्हणजे 2 तास पूर्ण गेले ना आपल्या टोटल. बघून ते 2 तास काहीच वाटत नाही आपल्या. आता जो व्ह्यू आहे ना, 2 तास आम्ही इन्व्हेस्ट केले व्ह्यू साठी, तो तुम्हाला आता दाखवतो मी. तुम्ही बघू शकता पाठीमागे कालू वॉटरफॉल. एक नंबर गाईज, बघू शकता तुम्ही पूर्ण एक नंबर. वरती बघ, वरती गाईज आम्ही जसे जसे पुढे चाललो कालू वॉटरफॉलच्या, तशी तशी ट्रॅकिंग डेंजरस होत चालली. तुम्हाला आता मी रस्ता दाखवतो पूर्ण. हे बघा, हा नजारा किती सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आम्हाला हे बघा इकडे चढायचं आहे, जो डायरेक्टली सरळ आहे तो. बघू शकता पूर्ण व्ह्यू. एक मी रस्ता दाखवतो, बघा तुम्ही. पूर्ण रस्ता, इथे पाणी, इकडनं नाही जात. चला बघू. दगड सरकला तर माणूस पण खाली. चपलाने अख्खा धोका दिला, पूर्ण स्लिप झालो. बेकार. पाय बघू शकता अख्खा चिखलान माखला. नाही फक्त व्ह्यू बघा. गाईज धबधबा बघा, कालू वॉटरफॉल. हे बघा,
आता एंड पॉइंटला पोहोचलो. पूर्ण एंड वाला पॉइंट आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता. लास्टचा पॉइंट आहे. चढताना अख्खी वाट लागले. लय डेंजरस आहे. एक पाय गेला तर डायरेक्ट आकाशात, स्वर्गात. इकडनं स्वर्गात ते तिकडं स्वर्गात डायरेक्ट. स्वर्ग दिसतंय पण एक चुकी नरकात येऊ शकते. लय डेंजरस आहे. आम्ही इथपर्यंत पोचलो. म्हणजे आता नदीच्या कंप्लीट जवळ आहोत. नदीचा भाव म्हणजे खूप जोरात आहे. बघू शकता तुम्ही. एक पाय स्लिप डायरेक्ट आतमध्ये. कुठे भेटेल काय सांगता येत नाही. आता आम्ही आलोत वापस. रोपवेने पूर्ण आलोत. आता ट्रॅकिंग वगैरे झाली. तुम्हाला दाखवतो का आम्ही ॲक्च्युअलमध्ये कुठं पोहोचलो ते. कापर्यंत म्हणजे इथपर्यंत गेलो. पूर्ण ट्रॅक डेंजरस होता पूर्ण. याशाल तर मित्रांसोबत या, कारण सपोर्ट लागतंच इकडे. तुम्ही बघू शकता मागे पाण्याचा वेग आणि पाणी किती वेगाने जाते. त्याच्यामुळे आपल्याला रिव्हर क्रॉसिंगला रोपवे लागते. गाईज आता निघता निघता आम्हाला अजून एक धबधबा दिसला जो आम्ही मगाशी नोटीस केला नाही. रिव्हर्स पाणी वरतूनच डायरेक्ट बनून जातं. बघू शकता वॉटरफॉल आहे पण फिरायला पाहिजे रे. आपण सगळे बाहेर जातो रे फिरायला, पण आपल्या घरचा आपला घरच नाही फिरत नाही. तर गाईज आता आम्ही कालू वॉटरफॉल पूर्णपणे फिरून आलो. ॲडव्हेंचर आहे. त्याच्यासोबत वरती गेलात तर तुम्हाला एक नंबर मिळून भेटतो. नक्की या. आता आमचा पूर्णपणे फिरून वगैरे झालं आहे. आम्ही आता गाडीजवळ आलो. बघू शकता तुम्ही. गाडीमध्ये आता चेंजिंग वगैरे करतो. मस्त की फिरून झाला. तीन आपल्याला धबधबे बघायला भेटला. एक कालू वॉटरफॉल, एक होता तो रिव्हर्स वॉटरफॉल, तो मी तुम्हाला मगाशीच दाखवला रिव्हर्स वॉटरफॉल. जो दुसरा एक होता तो पण सुंदर असा वॉटरफॉल होता. अशी म्हणजे खूप चांगल्या ठिकाणे आपल्या महाराष्ट्रात पण आहे. तुम्ही महाराष्ट्रात फिरा. तुम्हाला खूप म्हणजे असं वाटत होतं ना इकडे आलो. पूर्ण व्ह्यू अजूनपर्यंत आम्ही हे नदीवर आहोत. म्हणजे असं पूर्ण व्ह्यू
वगैरे बघून खूप भारी होता. तर काय आता आपण घरी जाण्यासाठी निघतो. भीमाशंकरचा प्लॅन आपला कॅन्सल झाला कारण इथं खूप टाईम गेला ना गर्दी होते. तर काय चला आता पुढे जाऊन भेटूया.